ठेवतात कला ही बघा, ही ओवी पाटील, हिचे नावाचा बकरा तिथे द्यायचा आहे 32 शिराला कुलदेवताशी त्यांचे. तर चला आमच्या बरोबर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एलकोट एलकोट सदानंदाचा साई बाबा की एकविरा माते की. चला. तर आता आमचा प्रवास आहे तो म्हणजे जुगाव ते सातारा. आमची दिसते तुम्हाला ओवी, तिचं नावच आहे, तिचे नाव असे मोठा बकरा आणलं 20 किलोचा. तिचा तिच्यासाठी बकरा आणलंय खास. आमची गाडी मेन हायवेला थांबलेली आहे. हे आमचे भावजाचे मुलं लेट झालेलं आहे. चालत चालत आले गावातून, शिरोण्या गावातून. एकट्यासाठी बघ एवढी माणसं थांबवल्या. आणि आता आमची नाश्त्याची सोय गाडीतच झालेली आहे, कारण सकाळीच घरातून बनवून घेतलेला आहे आम्ही नाश्ता. आता आम्ही 5 तास रनिंग झाल्यावर सातारा जाऊन पोहोचलेलो आहोत. पेट्रोल पंपवरती जरा वॉशरूमसाठी आमची मंडळी उतरले. 5 तास लगातार प्रवास केल्यानंतर थोडा तर बरं वाटतंय, कधी बसून बसून कंटाळलो. डिझेल पण टाकून घेतला. नवसाची हिच्यासाठी जागा खास बकरा घेऊन चालले. चट्टी करायचं, चट्टी मग असंच दिसत आपण. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कंचा गाव शिराला, 32 शिराला. तो बघा तो बंगला ओवीच्या मामाचा. आमच्या स्वागतासाठी आहे तो. चट्टी करायची याची.
तुम्ही बघू शकता ओवीच्या मामाचा बंगला. असं वाटतं फार्म हाऊसला आले हो. निसर्गरम्य वातावरण, शांतता एकदम. चारी बाजूला ऊसाची शेती आहे. बंगला अजून पूर्ण झाला नाही, फक्त राहण्यापुरतं झालं आहे. कलरिंग बाकी आहे, बाहेर टाईल्स लावायचे आहेत, गार्डन करायचं आहे समोरचा. पण राहण्यापुरता ठीक आहे, मस्त एकदम. आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथे जवळच अर्धा किलोमीटरवरती गोरक्षनाथाचं मंदिर आहे. हे बघा, आम्ही आलेलो आहोत आता गोरक्षनाथ मंदिरजवळ. तर चला आता आपण दर्शन करूया गोरक्षनाथाचा. तर चला आतमध्ये बघूया मंदिर कसं आहे तो. आणि ही मंदिराची एंट्री आहे. स्वागतासाठी राकेश पाटील. मंदिरामध्ये आत गेल्यावरती तिथे समोरच टोप्या ठेवलेल्या आहेत. तिथे असं नियम आहे, कंपल्सरी टोपी घालून, गांधी टोपी घालूनच दर्शन करायचे असते. तर चला आतमध्ये बघूया. हे बघा, यांनी टोप्या घातलेल्या आहेत. अशा टोप्या घालून दर्शन करायचं लागतं. लहान मुलगा, मोठी मुलं, सर्वांसाठी टोपी असते. आता श्री महायोगी गोरक्षनाथाचं दर्शन घ्या. आणि टोप्या घातलेल्या असतात आपण, त्या वापस तिथे ठेवायच्या लागतात. जाताना त्या टोप्या काढून ठेवायच्या. ह्या बघा, टोप्या त्यांच्या या परत. आणि दुसऱ्या जागी दर्शनाला जाऊया आपण. आता आम्ही चाललो आहोत गोरक्षनाथाची समाधी, जी जमिनीच्या आतमध्ये आहे खाली. अंधार असते तिथे भरपूर. तर चला बघूया गोरक्षनाथांची समाधी. कुठलं का गोरक्षनाथांची समाधी हे आता तुम्ही पाहत आहात ते म्हणजे श्री गुरु गोरक्षनाथांची समाधी. इथे अंधार भरपूर आहे. आम्ही मोबाईलच्या लाईट लावलेल्या आहेत, टॉर्च. दर्शन करून आम्ही आता त्यांच्या मावशीच्या घरी आलेलो आहोत. चला बघूया, मावशीचा पण बंगलाच आहे. गोव्याला दिसता
आमची किलबिल परिवार. थंडी चालू झाल्या इथं आणि आम्ही आलो शेतात. मल्यामध्ये ऊसाचा मला हा सगळा ऊस आहे. कारा ऊस. हे वाघ आहे इथं. हा बंगल्याचा टॅरेसवरचा नजारा बघा. ही समोरला आमची गाडी आहे ती, तो म्हणजे त्यांचा हायवे रोड आहे, मेन रोड. आणि सर्व बाजूला शेती, चाऱ्या बाजूला शेती आहे. हा आमचा नवीन कुक, आताच कुक झाले. परीक्षा दिलेली आहे आता त्याने, तर बघूया कसं बनवतोय. असं वाटतं का फार्म हाऊसला झाले हो. सेम फार्म हाऊस. रातकिड्यांचा आवाज, रात्रीचे किडे फिरतात त्यांचा आवाज येते. राहतील आया का आपल्याकडं. पार्टीला सुरुवात झालेली आहे. सर्व मंडळी जमलेले आहेत. आता धुमाकूल. सकाळीच मोरांचं दर्शन. घराजवळ मोर आलेले आहेत शेतामध्ये. हे बघा 6 मोर आहेत. गुड मॉर्निंग.
हे बघा अजून आता उठल्या अजून आंघोळ पण नाही झाली म्हणते. सगळ्यांच्या सगळ्या नवसवाली पोरगी तिची चटणी करायची आहे. अजून आंघोळ नाही गेली, बकरा कापायला नाही होत. जर आम्ही जाऊन येतो इस्लामपूरला, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आंघोळ करून घ्या. तर आता आमची मंडळी निघालेली आहे बकरा कापण्यासाठी. ओवीचा नवसाचा बकरा. तिथून 5 किलोमीटर आहे त्यांचं गाव. तिथे मंदिर आहे, ते मंदिरामध्ये बघू चला. इथे गिम्बलवाले पण आहेत बघा. यो बुलेट मास्टर, याला बुलेट पाहिजे, चावी घेऊन फिरतो. सकाळी इथे आम्ही मोर बघितले, 6 मोर होते, 6 मस्त. पूर्ण जंगलच आहे ना. एक घर आहे इथं. चला आपण त्यांच्या गावामध्ये पाडलीवाडी नाही रे, पाडलीवाडीमध्ये चला, तर तिथेच भेटू. आम्ही आता पोहोचलो गावामध्ये. पहिला बघूया. आमची गाडी इथे थांबेल, इथे पार्किंग. आणि आतमध्ये जायला रस्ता नाही, छोटा आहे. इथून चालत जायचं लागेल. बघू किती लांब आहे. त्यांचं मंदिर आहे इथे. गाडी इथे ठेवून आम्हाला जायचं लागेल लय लांब. बघू चला, जमल्यात बघ. गाव बघितल्यावर असं जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या लहानपणीच्या. आमचं पण गाव असंच होतं पहिला. आता बिल्डिंग बनल्या तिथं. हे बघा शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, भरपूर शेती आहे. आणि हाच तो बकरा, त्याला बली द्यायचा आहे ओवीसाठी. नवसाचा बकरा. हा यांचा जुना घर. इथे येत नाही कोण, वर्षातून एकदाच येतात. ते पण आम्ही आले होतो तेव्हाच खोलले तो ब्लॉग. राहत नाही कोण, सर्व वाशीमध्ये राहतात. वाशी, नवी मुंबई. हा यांच्या गाईचा गोठा. गावात आल्यावर गोठा असं बघितल्यावर भरपूर आनंद होतो, कारण आमच्या शहरामध्ये असं बघायला भेटत नाही वाशीमध्ये. आणि ही शर्यतीची बैल सर्जा राजा. चला आतमध्ये बघूया घर कसं आहे जुना. इथे बरेच वर्ष कोणी आला नव्हतं. आम्ही आलो तेव्हाच लॉक खोललेला आहे. धुलबिल जमले ती सर्व साफ करून ठेवलेले आहे. आता वापस इथून गेल्यावर लॉक वर्षभर तिथं कोण येणार नाही. भरपूर मोठं आहे. जुन्या जे आपले जुने असतात घर लाकडाचे वगैरे वरती बघा, तशाच जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. आणि महाराजांचा फोटो. आम्ही आता ऊसाच्या माल्यात आलो. ती मंडळी गेली. एक ऊस तोडलंय हे बघा. सर्व ऊसाचे माले आहेत. जरा याला धुतोय, माती लागली थोडीशी म्हणून. आणि अशा प्रकारे बकऱ्याचा कपडा काढून टांगवलेला आहे उलटा.
थोड्या टायमात त्याला तर मस्त मेकअप चालू होईल बकऱ्याची. आणि आम्हाला बऱ्याच दिवसानंतर गोठा बघायला भेटलाय. दिवसानंतर नाही, वर्षानंतर भेटले. कारण इथं शहरामध्ये गोठा बिठा काय नाही, गावाला आल्यावरच मस्त लय बरं वाटते. आणि हा मंदिर सिद्धेश्वराचा, जिथे बकरा आणलेला, बकरा दाखवायला, हा सिद्धेश्वराचा मंदिर, कुलदैवत त्यांचा. जेवण आलेलं आहे. गावठी कोंबडी, बकरा, भाकरी, भात सर्व काही आहे. आणि आता जेवण झालं का आम्ही सरळ निघणार आमच्या नवी मुंबईला, वाशी. बाय बाय. तर चला आता आम्ही चाललो आमच्या गावी, वाशी, नवी मुंबई. बघत राहा प्रवास तुझा माझा. भेटूया पुढच्या प्रवासाला.